मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं अगदी सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, लाल येत पंचवर्षाणि दशवर्षाणि ताडयेत प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रम मित्रवत आचरेत. म्हणजेच 5 वर्षांपर्यंत मुलांचे लाड करावेत, 10 वर्षांपर्यंत त्यांना योग्य वेळी जरूर शिक्षाही करावी, म्हणजे त्यांच्या आयुष्याला शिस्त प्राप्त होईल. तर मुलं जेव्हा 16 वर्षांची होतील तेव्हा त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं जोडावं आणि आपण जे आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेले असतात त्या अनुभवांतून त्यांना योग्य ते ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे निश्चितच जीवन जगत असताना मुलांना अडचणींचा किंवा समस्यांचा सामना करावा लागणार नाही. या सुभाषित आणि त्याच्या अर्थासह वळूया आता आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, सध्या सणावाराचे दिवस आहेत आणि आपल्या सर्वच सखी कामामध्ये अगदी व्यस्त आहेत. बालगणेशाचं आगमन झालेलं आहे, तर महालक्ष्मीच्या गौराईच्या आगमनासाठी, तिच्या भेटीसाठी प्रत्येक घरची लक्ष्मी अगदी आतुर आहे आणि तिच्या आगमनाची चय्यत तयारी ही मैत्रिणींची सुरूच आहे, होय ना मैत्रिणींनो? हे सण उत्सवाचे दिवस नक्कीच आपल्याला थकवणारे, कष्टप्रद असतात, परंतु या दिवसात जो आनंद एक घरची गृहिणी म्हणून आपणा सर्वांना प्राप्त होतो तो अद्वितीय असतो. सर्वांच्या भेटीगाठीतून एक सकारात्मक ऊर्जा आपणा सर्वांना प्राप्त होते आणि पुढील कार्यासाठी आपण सर्वजण अगदी उत्साहित होतो. असो मैत्रिणींनो, आता आपण आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये एका यशस्वी साहित्यिक मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत आणि तिच्या साहित्य क्षेत्रातील यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आपला फारसा वेळ न घेता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकूया साहित्यिका अश्विनी निवर्गी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है. मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या दिग्गज मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्या मैत्रिणींनाही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःला घडवण्यासाठी, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं किंवा काहीतरी त्यांना त्यातून प्रेरणा भेटावी या उद्देशाने आपण वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपल्याला घडवण्याचा आपण कसा प्रयत्न करावा किंवा आपण आपल्याला कसं घडवावं हे जाणून घेत असतो. अशाच एका अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या मैत्रिणीशी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि या मैत्रिणीचा जो साहित्य क्षेत्रातील प्रवास आहे तो साहित्य क्षेत्रातील यशस्वी प्रवास जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, नक्कीच जिथे आपली इच्छाशक्ती दांडगी असते किंवा जबरदस्त आपली इच्छाशक्ती असते त्यावेळी आपण कितीही आपल्या जीवनामध्ये अडचणी आल्या किंवा कितीही आपल्याला जबाबदारी किंवा कर्तव्याप्रती आपण एकनिष्ठ राहून कार्य करत असू आणि आपले छंद किंवा आपल्यातील काही कलागुण बाजूला ठेवून जर आपल्याला आपली कर्तव्य पार पाडावी लागत असतील तरीही ज्यावेळी आपली इच्छाशक्ती, आपली विल पॉवर आहे ती जर स्ट्रॉंग असेल तर आपण त्याही परिस्थितीतून बाहेर पडतो आणि आपल्या घर कुटुंबासोबतच, आपल्या कर्तव्य जबाबदारींसोबतच आपण स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवतो. मग हे करत असताना निश्चितच कुठेतरी थोडीशी तडजोड आपल्याला करावी लागते, मग ती वेळेची असेल, काळाची असेल किंवा इतर गोष्टींची असेल. तर अशीच तडजोड करून स्वतःतील कलागुण अखंड जागृत ठेवून ज्या मैत्रिणीने घर कुटुंबासोबत घरातील कर्तव्य जबाबदाऱ्यांसोबतच स्वतःला फुलवलं, स्वतःला घडवलं, स्वतःचं स्वतंत्र आणि यशस्वी असं व्यक्तिमत्व निर्माण केलं, त्या मैत्रिणीशी आता आपण प्रत्यक्ष संवाद साधूयात. आपल्या या मैत्रिणीचं नाव आहे अश्विनी महेश निवर्गी, ज्या मैत्रिणीचं शिक्षण आहे एमफिल, जे की मेडिकल
मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी केलेलं आहे. याशिवाय DMLT आणि MAD मॅडमचं झालेलं आहे. त्याशिवाय नेट परीक्षाही मॅडम उत्तीर्ण आहेत. आता वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या या मैत्रिणीने अनुभव घेतलेला आहे आणि स्वतःचं जे करिअर आहे ते करिअर आजमावले आहे. तर त्यामध्ये विविध शाळा आणि महाविद्यालय यामध्ये अध्यापन आणि प्रशासनाचा अनुभव मॅडमनी घेतलाय. सेट आणि नेट वर्गांना मार्गदर्शन, अनेक महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्याने मॅडमनी दिलेली आहेत. तर एकंदरीत त्यांचा परिपूर्ण आणि अतिशय विस्तारित असा साहित्य क्षेत्रातील प्रवास आहे. त्या संपूर्ण प्रवासाविषयी आता आपण मॅडमशी प्रत्यक्ष संवाद साधून माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या कार्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा प्राप्त होणार आहे. त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. मला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. मॅडम, मला सुरुवातीला आपणास विचारावं असं वाटतं की साहित्य क्षेत्रातील जी तुमची वाटचाल आहे ती वाटचाल नेमकी केव्हा, कशी आणि कोणत्या साहित्य लिखाण प्रकारापासून सुरू झाली याविषयी आपण काय सांगाल? माझा जो साहित्यिक प्रवास आहे तो महाविद्यालयीन जीवनामध्ये सुरू झाला. 11वी ते BSc थर्ड इयर अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयामध्ये मी शिक्षण घेतलं आणि त्यावेळेला मी अनेक लेख लिहिले जे विविध वृत्तपत्रामध्ये छापून आले. आणि मग हा जो साहित्यिक प्रवास जो सुरू झाला तो तसाच पुढे आजतागायत चालू आहे. त्याच्यानंतर मग मी जेव्हा MSc मायक्रोबायोलॉजी करत होते तेव्हा मी एक नाटक लिहिलं होतं महाविद्यालयामध्ये. ते नाटक मी बसवलं, म्हणजे दिग्दर्शित केलं. शिवाय त्याच्यात मी कामही केलं आणि त्यात मला बक्षीस पण मिळालं. क्या बात आहे. यानंतर एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून मी काम करत असताना लहान मुलांसाठी मी नाटिका लिहिल्या, एकपात्री प्रयोग लिहिले, नाट्यछटा लिहिल्या आणि त्याही स्नेहसंमेलनामध्ये बसवल्या. त्याच्यानंतर 2020 पासून मात्र म्हणजे आतापर्यंतचं जे लेखन होतं ते तेवढ्या पुरतं मर्यादित राहिलं किंवा त्याच्यामध्ये थोडंसं अंतर होतं. परंतु 2020 पासून मात्र मी पूर्ण वेळ साहित्य लेखनच करत आहे. याच्यामध्ये कथेची सुरुवात कुठून झाली पहिल्यांदा तर ती 2020 मध्ये झाली. प्रिन्सची पॉलेंड बाई नावाची एक विनोदी कथा मी लिहिली होती जी एका वृत्तपत्रामध्ये छापून आली आणि माझ्या एका मैत्रिणीनं त्याचं अभिवाचन ती सध्या करत आहे आणि शिवाय त्याच्यावरती हौशी नाट्य मंडळाने नाटकही बसवलं आहे. याच काळामध्ये कथा आणि कविता मी एकाच वेळेला लिहायला लागले. क्या बात आहे. अशा प्रकारे मग तुमचा हा जो साहित्य लिखाणाचा प्रवास आहे तो साहित्य लिखाणाचा प्रवास सुरू झाला आणि आज या टप्प्यापर्यंत तो वर्तमान स्थितीमध्ये यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, हा संवाद चालू असताना आणखी एक मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की आपलं शिक्षण आहे विज्ञान शाखेतील आणि पदवी विज्ञान शाखेतील आणि आजपर्यंत मी जे तुमच्याशी संवाद साधला त्यातून जे जाणून घेतलंय त्यानुसार तुमचं जे करिअर म्हणा किंवा तुमच्या आयुष्याची जी दिशा आहे ती खरी आहे साहित्य क्षेत्राशी जोडलेली. तर हा जो समतोल आहे तो समतोल कसा साधलात? कशा प्रकारे अभ्यासासोबत तुमच्या शिक्षणासोबत तुम्ही साहित्य क्षेत्राशी जोडल्या गेला? असं आहे की साहित्याची आवड ही उपजतच होती. कारण घरी वातावरण खूप छान आहे. आईला वाचनाचा खूप छंद होता, त्याच्यामुळे तिने वाचनाची आवड रुजवली. आणि प्रवीण दवणे सरांचं एक खूप छान वाक्य आहे की पुस्तकांना जवळ घेता घेता पुस्तकही आपल्याला जवळ घेतात आणि मग वाचकाचा प्रवास हा लेखक होण्याकडे सुरू होतो. त्यामुळे जरी मी विज्ञानाची विद्यार्थिनी असले तरी वाचन भरपूर होतं. वडिलांना पण खूप नाद होता वाचायचा. लग्नानंतर माझ्या सासूबाई मराठीच्या प्राध्यापिका होत्या, PhD झालेल्या होत्या. सासरे इंग्रजीचे प्राध्यापक होते, मिस्टर इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. घरामध्ये इतकी पुस्तकं आहेत की मी असं म्हणेन की मी पुस्तकांच्या घरात राहते. म्हणजे घर पुस्तकांचं आहे आणि त्यामध्ये आम्ही राहतो आणि सतत आम्ही पुस्तकं वाचत राहतो. त्यामुळं वाचनामुळे ही जी आवड निर्माण झाली म्हणजे वाचनातूनच मग लेखन सुरू झालं आणि त्याच्यामुळे जरी मी विज्ञानाची विद्यार्थिनी असले तरी विज्ञानाचं शिक्षण हे सांभाळत सांभाळत मी साहित्य पण लिहित राहिले. खूप छान. मॅडम, आता विविध लेखन प्रकारातील तुमच्या मनाला अधिकाधिक भावणारा आणि ज्या साहित्याविष्काराची निर्मिती तुमच्याकडून अधिक प्रमाणात आजपर्यंत झालेली आहे तो साहित्य प्रकार, यासोबतच कोणते आणि कशा प्रकारचे आशय आणि विषय घेऊन साहित्य लिखाण तुम्हाला करावयास अधिक आवडतं याविषयी आपलं काय मत आहे? याविषयी आपण काय सांगाल? मी कथा लिहिलेल्या आहेत, कविता लिहिल्या, लेख लिहिले, एकांकिका लिहिल्या, एकपात्री प्रयोग लिहिले, नाट्यछटा लिहिल्या. परंतु हे सगळं करत असताना माझा सगळ्यात म्हणजे जीवाच्या जवळ असणारा आणि मला सगळ्यात जास्त भावणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. कथेचे जवळपास सर्व प्रकार मी लिहिलेले आहेत. लघुकथा, दीर्घकथा,
विनोदी कथा, रहस्य कथा, गूढ कथा, कौटुंबिक कथा, सामाजिक कथा हे सर्व मी लिहिलेलं आहे. आणि मला हे सांगायला खूप आवडेल की मी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तर त्यामुळे काल्पनिक जगात रमून स्वप्नरंजन करण्यापेक्षा प्रखर वास्तवाचा सामना करण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे माझ्या ज्या कथा आहेत त्या जास्त करून स्त्री केंद्री कथा आहेत. आतापर्यंत मी 250च्या जवळपास कथा लिहिलेल्या आहेत आणि ह्या 250 विषयांवरच्या कथा आहेत. आणि याच्यामध्ये सामाजिक आशय आहे, कौटुंबिक आहे. विज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे 2 गोष्टींचा मला खूप फायदा झाला. एक असं आहे की विज्ञान हे फार नेमकेपणाने आपण मांडतो, त्यामुळे माझी कथा कधी भरकटली नाही. म्हणजे विज्ञानाची विद्यार्थिनी असल्याचा हा फायदा होता. खरंच की नेमकेपणा आला. दुसरं म्हणजे विषयाचं वैविध्य हे विज्ञानामुळे मला खूप आलं. की आता जखम सारखी समजा कथा असेल तर याच्यामध्ये असं आहे की केमिकल कॅस्ट्रेशन कसं झालं याच्यामध्ये किंवा कसं केलं गेलं त्या कथेमध्ये, तर हे मला त्या विज्ञानामुळे कळलं. त्याच्यामुळे मला एक नवीन विषय मिळाला की याच्यामध्ये कसं असतं की त्या कथेची जी नायिका आहे तिच्या बहिणीला एका मुलाने फसवलेलं असतं आणि ती असं म्हणते की कोर्टामध्ये गेल्यानंतर आम्ही काहीच करू शकणार नाही कारण आम्ही खूप गरीब आहोत, आम्हाला न्याय मिळणं शक्य नाही, परंतु मी माझ्या बहिणीवरच्या अन्यायाचा बदला तर घेणार. किंवा नरभक्षी वनस्पतींवरची कथा मी लिहू शकले, तर ती का लिहू शकले तर मी विज्ञानाची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे विषयांचं वैविध्य आणण्यामध्ये आणि कथेमध्ये नेमकेपणा आणण्यासाठी मला विज्ञानाचा खूप उपयोग झाला. नक्कीच. म्हणजे आपण जे घेतलेलं ज्ञान असतं ते ज्ञान आपल्याला एका विशिष्ट मर्यादेमध्ये किंवा एका विशिष्ट साच्यामध्ये न बांधून ठेवता अनेक ठिकाणी उपयुक्त ठरत असतं आणि त्यातूनही आपण खूप काही करू शकतो, करतो आणि ते आपल्याला खरं तर एक प्रकारचं वरदान म्हणूनच प्राप्त होतं असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता वर्तमान स्थितीत तुमचे जे प्रकाशित आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेले काव्यसंग्रह किंवा इतर जे साहित्य लिखाण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तुमचं एकांकिका लेखन असेल, नाट्य लिखाण असेल, बालसाहित्य लिखाण असेल, विशेषतः कथालेखन असेल, तर या सगळ्या प्रकारातील पुस्तकांविषयी आपण काय सांगाल जे की सध्या प्रकाशित झालेलं पण आहे आणि काही प्रकाशनाच्या आणखी वाटेवर आहे? आतापर्यंत माझं जे एकूण प्रकाशित साहित्य आहे ते म्हणजे 40 पुस्तकं ही प्रकाशित झालेली आहेत. याच्यामध्ये कथासंग्रह जे आहेत 4 प्रकारची पुस्तकं आहेत. काही वैयक्तिक आहेत, काही संपादित आहेत, काही गटांमध्ये आहेत. गटांमध्ये म्हणजे मैत्रिणींनी एकत्र येऊन तयार केलेली पुस्तकं आणि काही प्रातिनिधिक आहेत. तर याच्यात सगळ्यात जास्त आहे ते कथासंग्रह एकूण 21 कथासंग्रह माझे प्रकाशित आहेत. कविता संग्रह एकूण 9 प्रकाशित आहेत. अलकलेखन शब्दातीत नावाचा अलक संग्रह प्रकाशित आहे. 3 चारोळी संग्रह प्रकाशित आहेत. 1 गीत संग्रह प्रकाशित आहे. पुस्तक परिचय संग्रह 2 प्रकाशित आहेत. गो कोरोना गो नावाचं मी कोरोनाच्या काळात ऑडिओ नाटक लिहिलं होतं. बापरे. जे 2 जिल्ह्यांमध्ये त्यांनी ठिकठिकाणी नगर परिषदेने दाखवलं, सगळ्या लोकांना ऐकवलं. अच्छा. आणि ते पण खूप गाजलं. त्याच्यानंतर बालसाहित्यामध्ये गोडुल यांची नाटुकली नावाचं एक छोटंसं पुस्तक मी लिहिलं, ज्यामध्ये एकपात्री प्रयोग आहे, नाट्यछटा आहे आणि एकांकिका आहे. अस्वस्थ स्पंदने नावाचंही एक पुस्तक मी लिहिलं जे बालकांच्या पालकांसाठी आहे. याच्याशिवाय आम्ही दिवाळी अंक अक्षर पैठणी हा प्रकाशित करतो साहित्यिक सखी समूहातर्फे. त्याचं हे 3रं वर्ष आहे. पहिले 2 आम्ही ई अंक काढले होते. पहिल्या वर्षी आम्हाला दीपरत्न पुरस्कार मिळाला, दुसऱ्या वर्षी मधुरंग पुरस्कार मिळाला. आता यावर्षी पहिल्यांदाच आम्ही छापील दिवाळी अंक काढत आहोत. हे प्रकाशित साहित्य झालं. अच्छा. आता जे प्रकाशनाच्या मार्गावर आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक परिचय संग्रहावर काम चालू आहे. अष्टाक्षरी कविता संग्रह येतो आहे. वक्तृत्व कलेवर एक पुस्तक मी लिहिते आहे, ते वैयक्तिक आहे. त्याच्यानंतर रहस्य कथा संग्रह येतो आहे. विनोदी कथा संग्रह येतो आहे. एक आणखीन विशेष उल्लेखनीय सांगायचं ते म्हणजे काही मानसिक आजारांवर मी कथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे कथा ही कथा आहे, परंतु त्याच्यामध्ये त्याच्यातल्या नायिकेला किंवा इतरांना कुठला तरी एक मानसिक आजार आहे ज्याच्यावर ती कथा आधारित आहे. बरोबर. उदाहरणार्थ क्लेप्टोमेनियाच्या पेशंटला चोरी करावीशी वाटते, तर कथा सासू सुनेची आहे ज्यामध्ये सासूला क्लेप्टोमेनिया झालेला आहे आणि सून सासूनी चोरून आणलेल्या वस्तू पुन्हा परत नेऊन देत असते आणि अशा सासूला ती कशी सांभाळते अशी हिरकणी नावाची कथा आहे. दुसरं जे आहे ती नातं नावाची कथा आहे ज्याच्यामध्ये सासरा आणि सून यांच्या नात्यावरची ती कथा आहे. यामधल्या त्या सासऱ्यांना डिमेन्शिया झालेला असतो आणि डिमेन्शियामुळे त्यांना त्या काल्पनिक जगामध्ये ते रमलेले असतात. त्यांना माणसं ओळखू येत नाहीत, नाती लक्षात राहत नाही आणि ती जी नायिका आहे कथेची ती आपल्या सासऱ्यांच्या या भूमिकेमध्ये जाऊन
त्यांना सांभाळत असते. असा एक जे पुस्तक आहे हे थोडंसं वेगळं आहे, ते येत आहे. याच्याशिवाय एकांकिकांचं सुद्धा पुस्तक हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. क्या बात आहे. म्हणजे आजपर्यंत उत्तमोत्तम साहित्याविष्काराची जी निर्मिती आहे ती तुमच्याकडनं झालेली आहे आणि अधिकाधिक उत्तमोत्तम साहित्य निर्मिती तुमची होऊ घातलेली आहे. एकंदरीतच साहित्य क्षेत्रातील तुमचा हा जो प्रवास आहे आजपर्यंतचा तो अतिशय दांडगा असा आहे आणि जे अनुभव आहेत ते अधिकाधिक प्रगल्भ करणारे आहेत, ज्यातून निश्चितच आपल्या मैत्रिणीही खूप काही बोध घेऊ शकतात. मॅडम, आता उत्तम आणि प्रभावी साहित्य लिखाणासाठी कोणकोणते गुण आपल्या अंगी असणं गरजेचं आहे याविषयी नवसाहित्यिक किंवा साहित्य क्षेत्रात वाटचाल करू इच्छिणाऱ्या आपल्या मैत्रिणींना आपल्याला काय सांगावंसं वाटेल बरं? यात पहिली गोष्ट अशी आहे की साहित्य निर्मितीसाठी कुठलंही वय हे काही असं निश्चित नसतं. म्हणजे फक्त याच वयोगटातल्या स्त्रिया लेखन करू शकतात असं काही नाही. अगदी. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की आता मला काहीतरी लिहायचंय, कारण व्यक्त होणं ही प्रत्येकीची गरज असते. खरोखर खरोखर. आणि मला सुद्धा असं वाटतं की समजा एखादा विषय असेल तर जिला कविता येते तिने कविता लिहावी, जिला कथा येते तिने कथा लिहावी, जिला लेख लिहावासा वाटतो, स्फुट विचार लिहावेसे वाटतात तिनं ते लिहावं. म्हणजे तुमची काय आवड आहे आणि तुम्हाला काय जमतं हे तुम्ही लिहावं. आता याच्या सोबतच साहित्य प्रकार कुठलाही असो, मला असं वाटतं की साहित्य लिहिण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मन हे खूप संवेदनशील असलं पाहिजे. अगदी. दुसरं म्हणजे तुमचं निरीक्षण हे अतिशय सूक्ष्म असलं पाहिजे. साहित्य निर्मिती करत असताना तुम्हाला जे लिहायचंय त्याच्याबद्दल तुम्ही सखोल असं चिंतन केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं शब्दांवर प्रभुत्व असलं पाहिजे. तुमचं वाचन खूप चांगलं असलं पाहिजे. मला असं म्हणायचं की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. साहित्य प्रकार कुठलाही असो, अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात की तुम्ही विज्ञानाच्या आहात, मग मराठी साहित्य तुम्ही कसं लिहिता, तर मी खूप अभ्यास केलेला आहे. मी अगदी आवर्जून सांगेन, मला अभ्यास करायला खूप आवडतं सुद्धा. जवळपास 50 पेक्षा जास्त कार्यशाळा मी केलेल्या आहे. जेव्हा मी या कार्यशाळा करत होते तेव्हा खूप दिग्गज लेखक मंडळींचं मार्गदर्शन मला मिळालं. मग त्याच्यामध्ये निलिमा बोरवणकर मॅडम आहेत, मोनिका गजेंद्रगडकर मॅडम आहेत, मंगला गोडबोले, भारत सासणे सर, नमो जोशी सर, सुनीताराजे पवार, त्याच्यानंतर माधवीताई घारपुरे, प्रवीण दवणे सर, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन मिळालं. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की साहित्य निर्मिती करायची आहे, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, प्रतिभा आहे, परंतु कसं व्यक्त व्हावं हे त्यांना कळत नाहीये, तर त्याच्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही सुद्धा कार्यशाळा करा. आणि मी स्वतः कथालेखन कार्यशाळा ही घेते. साहित्यासाठी मॅडम तुम्ही स्वतःला पूर्णपणे आता झोकून दिलं. मॅडम, आपण आज अनेक साहित्यिक उपक्रमांमध्ये आणि इतरही कार्यक्रमांमध्ये बोलताना ऐकतोय की आजचं जे साहित्य लिखाण आहे ते साहित्य लिखाण बोल्ड होत चाललेलं आहे किंवा एका मर्यादेच्या बाहेर जाऊन विषय किंवा भावनांची उकल, त्यासोबतच शब्दांची मांडणी केली जात आहे. याविषयी तुमचं काय मत आहे बरं? मला बोल्ड लेखन असा शब्द जो तुम्ही वापरलात, तर बोल्ड लेखन म्हणजे काय याच्याविषयी थोडंसं आधी बोलायला आवडेल. की बोल्ड लेखन म्हणजे आपल्या मनात पहिला विचार हा येतो की लैंगिक संबंधांची मोकळी ढाकळी वर्णन लिहिणं म्हणजे बोल्ड साहित्य लिहिणं, किंवा चाकोरी बाहेरचे विषय जसं की समलिंगी संबंध असतील की अशा प्रकारचे ज्याच्यावर आपण फारसं बोलत नाही, असे चाकोरी बाहेरचे विषय म्हणजे सुद्धा बोल्ड लेखन आहे. पण याच्याच बरोबर आणखीही काही गोष्टी आहेत ज्यांना आपण बोल्ड लेखन असं म्हणू. किंवा आता याच्यामध्ये असं आहे की जेव्हा बोल्ड लेखन आपण म्हणतो तर बोल्ड लेखन करत असताना जेव्हा चाकोरी बाहेरचे विषय आपण मांडतो, काळाच्या पुढे जाणारे मांडतो किंवा अशा पद्धतीच्या परंपरांबद्दल मांडतो, त्यावेळेला हे लेखन जरी बोल्ड असेल तरी सुद्धा आपण ते स्वीकारलं पाहिजे, ते स्वागतार्ह मानलं पाहिजे. पण शब्द वापरत असताना अतिशय संयमीपणे आपण ते शब्द वापरले पाहिजेत. अनेकदा असं असतं की विषय कितीही संवेदनशील असला तरी सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीनं तो मांडायचा आहे तो योग्य शब्दांचा वापर करून आपण तो निश्चितपणे मांडू शकतो. आणि या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळल्यात तर नक्कीच आपण कितीही ब्रॉड माइंडेड राहून लिखाण केलेलं असेल किंवा थोडक्यात सांगायचं तर बोल्ड लिखाण केलं असेल तरीही ते स्वीकारलं जातं. शेवटी शब्द संपदा किंवा शब्द संपत्ती हा शब्द का वापरला जातो
तर त्याच्या पाठीमागेही खूप मोठा एक सामाजिक सांस्कृतिक वारसा लपलेला असतो. त्यामुळे आपली ही शब्द संपत्ती आपण वापरताना नक्कीच जपून वापरायला हवी, विचारपूर्वक वापरली पाहिजे. अगदीच. आणि विशेषतः साहित्यिकांनी या गोष्टीची प्रकर्षाने काळजी घ्यायला हवी. मॅडम, आता साहित्य लिखाणासोबतच पुस्तक प्रकाशनाचं कार्यही आपण अतिशय हिरिहिरीने करता आणि केवळ स्वतःपुरतं ते कार्य तुम्ही मर्यादित ठेवलेलं नसून अनेक मैत्रिणींना सोबत घेतलं आणि त्या मैत्रिणींचं पुस्तक प्रकाशनाचं स्वप्न पूर्ण केलं. तर तुमच्या या अद्वितीय कार्याविषयी आपण काय सांगाल? मी साहित्यिक सखी समूहाची संचालिका आहे. यामध्ये 300 साहित्यिका आहेत. महिलांचा समूह आहे हा. तर आम्ही विषय देतो रोजच्या रोज आणि त्याच्यावरती लिहायला लावतो. शनिवार रविवार मुक्त लेखन दिवस असतात. याच्यावर महिला सातत्यानं लिहित आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे खूप सारं साहित्य जमा झालेलं होतं. मग आम्ही असा विचार केला की हे साहित्य समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. नक्कीच. म्हणून सुरुवातीला आम्ही ई बुक्स तयार केले. 100 पेक्षा जास्त ई बुक्सची निर्मिती आम्ही केली. नंतर मग आम्ही छापील पुस्तकं तयार करण्याचा विचार केला. मराठी विभाग प्रमुख आहेत रुचा करपे मॅडम. अतिशय चांगला अनुभव मला आलेला आहे. मी वैयक्तिक पुस्तकंही काढली. संपादित 10 पुस्तकं येत आहेत आणि खूप चांगला अनुभव मला याच्यामध्ये आलेला आहे. अच्छा. आणखीन एक असं आहे की जेव्हा महिलांची गरज कशी आहे किंवा त्यांना अडचणी काय येत आहेत याचा विचार करत असताना विविध प्रकारे आम्ही पुस्तकं प्रकाशित केली. म्हणजे सुरुवातीला वैयक्तिक पुस्तकं केली तर ज्यांच्याकडे पैसे पण होते आणि प्रतिभा पण होती आणि ज्या पुस्तकं तयार करू शकत होत्या त्यांनी वैयक्तिक पुस्तकं तयार केली. पुढे असं झालं की पारंपरिक प्रकाशक हे 200 प्रती, 300 प्रती, 500 प्रती जर तुम्ही घ्यायला तयार असाल, विकत घ्यायला, तरच पुस्तक तयार करतात, अन्यथा करत नाहीत. आणि त्याच्यासाठी मग 20,000 25,000 पर्यंत खर्च येतो. सगळ्याच महिलांना एवढे पैसे देणं शक्य नसतं. अशा वेळेला आम्ही गटांमध्ये पुस्तकं तयार केली. बरं. म्हणजे 3 मैत्रिणी एकत्र आल्या आणि काव्यदल नावाचा चारोळी संग्रह काढला. 4 मैत्रिणी एकत्र आल्या, काव्य कस्तुरी हा कविता संग्रह तयार केला. 5 मैत्रिणी एकत्र आल्या, गुंजाली हा कथा संग्रह लिहिला. तुम्हाला आणखीन एक सांगायला मला खूप आनंद वाटेल की या पुस्तकांचं जे कौतुक आहे ते खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांनी केलेलं आहे. बरं. असे जे प्रयोग आम्ही केले गटांमधले त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी आमचं इतकं कौतुक केलं की महिला एकत्र येत आहेत आणि साहित्य निर्मिती करतायत. म्हणजे परिवर्तन सगळीकडे चाललंय. हो. तसं आजच्या स्त्रीमध्येही प्रचंड परिवर्तन झालंय. समाजाची जी चाकोरीबद्धता होती पूर्वापार तिच्यासाठी चालत आलेली, ती चाकोरीबद्धता पाळूनही ती व्यवस्थित स्वतःसाठी आणि स्वतःसोबत आपल्यासारख्याच इतर मैत्रिणींसाठी धावून जाते, त्यांच्यासाठी कार्य करते नव्हे, त्यांना आपल्यासोबतच 4 पाऊल पुढे नेऊन त्यांना प्रगती पथापर्यंत पोहोचवते असं म्हणायला काही हरकत नाही. होय. याच्याशिवाय मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तंत्रज्ञान, मगाशीचा हा मुद्दा मी आता सांगते आहे की जसं विविध गोष्टींची आवश्यकता आहे, जसं संवेदनशील मन आहे, निरीक्षण आहे, चिंतन आहे, शब्दांवर प्रभुत्व आहे, तसंच तंत्रज्ञान शिकणं ही काळाची गरज आहे. खरोखर या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही जे साहित्य निर्मिती कराल ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी आपण नक्कीच करू शकतो. माझंच उदाहरण मी सांगेन. अनेक कथासंग्रहांची निर्मिती मी केली, परंतु ते कथासंग्रह फार जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाहीत असा माझा अनुभव आहे की खूप जास्त लोकांपर्यंत ते कथासंग्रह जात नाहीत. परंतु त्याच्यामधल्या कथा जेव्हा ऑडिओ प्लॅटफॉर्मवर आल्या त्यावेळेला त्याच्यातल्या काही कथांना 2 लाखांपेक्षा जास्त श्रोते मिळालेले आहेत. क्या बात आहे. काही कथांना 70,000 श्रोते आहेत, 80,000 आहेत. ही संख्या वाढत चाललेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यांचे फोन येत आहेत. आणि मग माझ्या हे लक्षात आलं की तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कथा खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचते. आणि पुस्तक हे सुद्धा फक्त छापीलच काढावं असं काही नाही, तुम्ही ऑडिओ बुक पण काढू शकता. हल्ली ऑडिओ बुक ऐकण्याची क्रेज आहे लोकांमध्ये की कारमध्ये सुद्धा जाताना गाणी ऐकण्याऐवजी लोक नेहमी कथा ऐकताना मी बघते, किंवा स्वयंपाकघरामध्ये गृहिणी. मी या सर्व गृहिणींचं फार कौतुक करेन की पोळ्या करत असताना मोबाईलवरती ऑडिओ चालू असतो आणि या महिला कथा ऐकत असतात, कविता ऐकत असतात. युट्यूबवरचे कुठले विविध कार्यक्रम असतील, व्याख्यानं असतील, निरूपण असेल, तुमची जशी आवड आहे तशा पद्धतीनं तुम्ही ते ऐकत असता. आणि नक्कीच या सगळ्या गोष्टी आपल्या स्वविकासासाठी अतिशय उपयुक्त अशा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आपण निश्चितच जे साहित्य क्षेत्रात केलेलं कार्य आहे ते वाखाणण्याजोगं आहे.
अतिशय विस्तारित अशा स्वरूपात आजपर्यंत यशस्वी असं साहित्य लिखाण आपण केलं आणि त्याचं योग्य असं मूल्यांकनही वेळोवेळी झालं. अर्थातच तुमच्या या संपूर्ण साहित्य लिखाणासाठी तुम्हाला अनेक मानसन्मान पुरस्काराने गौरविलं गेलेलं आहे आजपर्यंत. त्याविषयी तुम्ही काय सांगाल बरं थोडक्यात? जेव्हा मी साहित्य निर्मिती करायला सुरुवात केली तेव्हा मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि त्या स्पर्धांमध्ये मला बरीच बक्षिसं मिळाली. कथालेखनासाठी पण भरपूर बक्षिसं मिळाली. त्याच्याबरोबरच निबंधाला बक्षीस मिळालं, लेखाला बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर कविता लेखनामध्ये अष्टाक्षरी कवितेला मिळालं, पंचाक्षरीला मिळालं, षडाक्षरीला मिळालं, आठवडी लेखनाला मिळालं, अभंग लेखनाला मिळालं, मुक्तछंदाला मिळालं, स्फुट लेखनाला मिळालं, अलकला मिळालं, त्याच्यानंतर गीत लेखनाला मिळालं, घोषवाक्याला मिळालं. तर अशा पद्धतीचे अनेक बक्षिसं मिळायला लागली आणि मग माझा आत्मविश्वास थोडासा वाढला. आणि मग मी इतरही कथा स्पर्धेच्या बरोबरच एकांकिका स्पर्धा, कविता स्पर्धा अशा सगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायला लागले. पुरस्कारांविषयी जर सांगायचं झालं तर परवाच मला रसिक प्रेम जिव्हाळा साहित्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मराठी वाहिनीवर माझी मुलाखत प्रसारित झालेली आहे. पारिजात साहित्य समूहातर्फे साहित्य रत्न पुरस्कार मिळालेला आहे. साहित्यिक सखी समूहानं अक्षर पैठणी हा जो दिवाळी अंक काढला होता त्याला दीपरत्न पुरस्कार पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी मधुरंग पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय रंगकर्मी प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर कैलासवासी बापूसाहेब एकंबेकर महाविद्यालयाने स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार दिलेला आहे आणि जिव्हाळा ग्रुप उदगीरतर्फे कोरोना काळात महिलांना लिहितं केल्याबद्दल कोरोना योद्धा सन्मान मिळालेला आहे. किती छान. म्हणजे आपण जे कार्य करतो त्या कार्याची दखल ही खऱ्या अर्थाने जेव्हा घेतली जाते तेव्हा खरं तर आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तेव्हा निश्चितच हे जे विविध मान सन्मान आपल्याला आजपर्यंत प्राप्त झालेले आहेत त्यातून जे मानसिक समाधान आहे ते मानसिक समाधान तुम्हाला खूप प्राप्त झालं असेल यात काही शंकाच नाही. मॅडम, आता आपण बघतोय की स्त्रीचं सध्याचं जे समाज जीवन आहे, सामाजिक जीवन आहे ते आपण बघतोय आणि आजची स्त्री ही वेगवेगळ्या फेजमधून जातीये, वेगवेगळ्या समस्येला तिला सामोरं जावं लागतंय, अजूनही अन्याय अत्याचाराला बळी पडावं लागतंय. तर आजच्या महिलेने वर्तमान स्थितीत काय ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे याविषयी आता जाता जाता आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल बरं? सामाजिक स्थितीमधली असं जे तुम्ही म्हणता की सामाजिक स्थिती कशी आहे, तर मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातली जी महिला आहे म्हणजे ती अगदी लहान मुलगी असेल, तरुणी असेल, वयस्कर स्त्री असेल किंवा अगदी वृद्ध असेल किंवा आर्थिक परिस्थितीनुसार विचार केला तर अगदी कामगार वर्गातली स्त्री असेल किंवा खूप उच्च वर्गामधली श्रीमंत अशी महिला असेल, प्रत्येकीच्या भोवतीचं वातावरण वेगळं आहे, तिच्या समोरच्या समस्या वेगळ्या आहेत, तिच्या समोर असणारे प्रश्न वेगळे आहेत. परंतु या सगळ्यांना काही जर आपण सामायिक म्हणजे कॉमन गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलांना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत केला पाहिजे. मी कुठेतरी दुय्यम आहे आणि माझं काही म्हणजे असू शकत नाही, समाजामध्ये पुरुषच फक्त महत्वाचा आहे, स्त्री ही महत्वाची नसते असं मानायचं अजिबात कारण नाही. तर आपण सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहोत, आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्त्रीनं कणखर असलं पाहिजे, खंबीर झालं पाहिजे, मनात आत्मविश्वास जागवला पाहिजे, आपल्या छंदांसाठी वेळ दिला पाहिजे. प्रत्येकीने जर असं ठरवलं की दिवसभर मी काम करते घरातलं पण रोज 1 तास हा मी माझ्या छंदाला देणार, तर तुमचे छंद जोपासल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहतं. त्याचबरोबर आपल्या शारीरिक आरोग्याकडे त्या स्त्रीनं लक्ष दिलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्याकडे असं आहे की जी स्त्री स्वतःकडे लक्ष देत नाही तिचंच फक्त कौतुक जास्त केलं जातं. ते असं म्हणतात की उत्तम गृहिणी कुठली असते, तर घरी आलेले पाहुणे सगळे जेवण करून गेले त्याच्यानंतर तिला खायला काहीच उरलेलं नसतं, परंतु पाहुणे आनंदाने जेवून गेले या सुखा समाधानामध्ये उपाशी पोटी पाणी पिऊन झोपणाऱ्या गृहिणीचं खूप कौतुक केलं जातं. पण मला हे मान्य नाहीये. मी असं म्हणेन की प्रत्येकीनं म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे, शारीरिक आरोग्याकडे खूप लक्ष दिलं पाहिजे आणि जेव्हा तिचा आत्मविश्वास जागा होतो तेव्हा तिचं मानसिक आरोग्य आपोआप चांगलं राहतं. छंद जोपासल्यामुळे याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व खुलून येतं आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं, आणि शिवाय जिथं तुमची शक्ती कामाला येत नाही तिथं युक्ती कामाला येते, तर त्यामुळं मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे खूप लक्ष द्यायला हवं. कारण जर ती स्त्री नीट असेल, ती सक्षम असेल, सशक्त असेल,
कणखर असेल तर ती कुठल्याही समस्येचा सामना व्यवस्थितपणे करू शकते. कुठलंही कुटुंब हे गृहिणीच्या भोवती फिरत असतं, त्यामुळे त्या गृहिणीनं नेहमी स्वतःची काळजी सगळ्यात पहिल्यांदा घ्यायला हवी आहे. नक्कीच अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन मॅडम आपण सर्व मैत्रिणींना केलेलं आहे. मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा जो आजपर्यंतचा यशस्वी साहित्य प्रवास आहे तो साहित्य प्रवास सर्व मैत्रिणींशी अतिशय मनमोकळेपणाने शेअर केलात, खूप छान व्यक्त झालात. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली. आकाशवाणी परभणीचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है. मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत यशस्वी साहित्यिका अश्विनी निवर्गी यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा मैत्रिणींनो निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण, उपयुक्त, मनोरंजक कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.